ज्या पद्धतीनं एक तणावाचं वातावरण होतं, आता वातावरण निवेदन दिसते, सत्ताधारी म्हणून आपण तिथं भेट देणार आहात का तुम्ही असाल किंवा तिथं? मी सत्ताधारी नव्हते जेव्हा ही घटना घडली, म्हणजे मी मंत्री नव्हते, पण मी त्या दिवशीच त्यांना भेटण्यासाठी गेले. मी 12 डिसेंबरला जेव्हा गडावर गेले होते गोपीनाथ गडावर, आणि मी अगदी त्यांच्या 10-20 किलोमीटरवर होते. त्यांच्या भावाशी, आईशी, पत्नीशी मी व्हिडिओ कॉल मार्फत निवांत बोलले. त्यांनी मला विनंती केली की ताई, इथे गावामधले लोक नाही आहेत, वेगवेगळ्या राज्यातल्या संघटना येऊन या गावाच्या वेशीवर बसलेल्या आहेत. आम्हाला माहीत नाही कोण आहे, कुठल्या हेतून आलं आहे, कसं आहे. तुम्ही आमच्यासाठी खूप म्हणजे आम्ही आदर करतो तुमचा, कारण तो मुलगा मुळात माझ्या बूथचं काम करायचा. तो माझ्याच पक्षाचा, माझ्याशी जोडलेला व्यक्ती होता. तेव्हा रमेशराव जाडसकर आमचे बरोबर होते भाजपमध्ये, त्यांचा तो कार्यकर्ता होता. आत्ता माझं त्यांनी लोकसभेत सत्कार देखील केला, एवढ्या नावाच्या इलेक्शनमध्ये देखील. तर तो माझंच काम करायचा. मी सरपंच ते होता तेव्हा मी ग्रामविकास मंत्री देखील होते, त्यामुळे मला त्यांचा चांगला परिचय आहे. त्यामुळे मी जायची इच्छा व्यक्त केला. त्यांनी सांगितलं बाहेरचे लोक आहेत, तुम्ही आला, तुम्हाला तुमच्याविषयी आमच्या मनात आदर आहे, तुम्ही आत्तापर्यंत जे काम केलं आहे त्याच्या पाठीशी उभे राहिले, पण आता इथे कोणी त्याच्यातलं काही करायचा प्रयत्न केला तर तुमचा कुठेतरी अनादर होईल, आम्हाला नको आहे, म्हणून तुम्ही नंतर या निवळल्यावर. आता त्यांची मी परवानगी घेऊन त्यांना भेटायला जाईल. एक बाजू ही आहे, पण दुसऱ्या बाजूला आपल्याच पक्षातील काही आमदार, खास करून सुरेश दस यांचा पवार साहेब भेटायला गेले. हा एक विषय तुम्ही बोललात, तर पवार साहेब भेटू शकतात. एका पक्षाचे प्रमुख नेते आहेत, एवढे अनुभवी नेते, इतके वर्ष, इतके दशकं राजकारणात आहेत, तर त्यांनी त्यांना भेट दिली, ते गेले भेटायला. त्याच्यामध्ये मला वाटतं की त्यांनी काय म्हटले, तिथे जाऊन सुद्धा योग्य ते चौकशी व्हावी, योग्य ते निर्णय व्हावे, पोलीस यंत्रणेने चौकशी करावी, सूत्रधार शोधावे. तर त्याच्यात काय ते तर आम्ही पण म्हणते स्वतः. मुख्यमंत्र्यांनी नावासहित उल्लेख केलाय, कोणालाही सोडलं जाणार नाही. मात्र आपल्याच एक मंत्री म्हणजे आमदार, खास करून सुरेश दस यांचा उल्लेख केला की तुमच्यावर असतील, धनंजय मुंडेवर असतील, अगदी टोकाचे आरोप आत्ताही करतात. माझ्यावर त्यांनी ते आरोप केला या संदर्भात कोणीही केला नाही. उलट एका मीडियानी उलट्या पद्धतीने लावायचा प्रयत्न केला. मी हक्कभंग लावलाय त्यांच्यावर, मी अर्ज दिलाय, कारण मी त्यांना बजावलं की तसा माझ्यावर आरोप झाला नाही. आणि ते जितेंद्र आव्हाडांना त्यांनी विचारल्यावर जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं, आम्ही पंकजाताईचं नाव घेतोय का? आम्ही नाही घेतोय. माझ्यावर, मी 5 वर्ष राज्याच्या राजकारणात एक कृपा करा, आणि मला अशा कुठल्याही, मी 5 वर्ष अत्यंत चांगलं काम केलं, आदर्श काम केलं, मला कोणी नाव घेतलं. त्यामुळे त्यांच्याकडे खूप माहिती आहे, त्यांनी ती मांडली आहे, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. सगळ्या आमदारांनी, अमित देशमुख बोलले आहेत, अभिमन्यू पवार बोललेले आहेत, आमचे नाना पटोले बोलले, सगळेच बोलले. त्याच्यामुळे त्याच्यावर उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. आता मुख्यमंत्री जर म्हणतायत की आम्ही ह्याचा छडा लावणार आहे, तर त्याच्यावर मी उलटं वेगळं बोलायचं कारण नाही. तर एक शेवटचा प्रश्न, या सगळ्यावरून धनंजय मुंडे पालकमंत्री होणार म्हणून एक सगळ्यांनीच हे केलंय, पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे पाहायला मिळतील का? कारण अर्थात ज्या पद्धतीनं तिथं दोघंही तुम्ही मंत्री आहात, जिल्हा आणि एकंदरीत बघितलं. मी आधीच पालकमंत्री राहिलेली आहे. माझ्या पालकमंत्री काळामध्ये असे जिल्ह्याचे काम चांगलं झाले. कधी घटना अशी घडली नाही, विरोधातल्या लोकांनी कधी माझ्याविषयी आक्षेप घेतला नाही. मी आपलं काम अकॅडमिकली केलंय. आता धनंजयनी 5 वर्ष त्यांनी पालकमंत्रीपद केलंय. आता जी घटना घडली ती घटना नॅचरली पक्षाशी त्यांच्या संदर्भात असल्यामुळे किंवा त्याशी डायरेक्ट संदर्भात असल्यामुळे त्याचे पडसाद तर असणारच ना. म्हणजे त्याचे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्टी थोडीच मिळणार आहे, निगेटिव्ह पण मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ते पडसाद आहेत. आता पालक तर मी जिल्ह्याचे आहे, मरेपर्यंत राहील. जेव्हापासून आहे तेव्हापासून आहे. मी जेव्हा कुठल्याही पदावर नव्हते तेव्हाही मी माझ्या जिल्ह्याची पालकच होते. पण आता पालकमंत्री होईन का नाही हे मी ठरवू नाही शकत. ते देवेंद्र फडणवीस ठरवतील, आणि ते काय त्यांचे निकष लावतील हे मला नाही सांगता. खूप खूप